चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। टीव्ही मोबाईल पासून पाल्यांना दूर ठेवा। एकनाथ पाटील, ढोलगरवाडी येथे नूतन अधिकाऱ्यांचा ग्रामस्थांकडून सन्मान। आजचे युग हे स्पर्धेचे आहे। परिश्रम केल्याशिवाय काहीच मिळत नाही। त्यामुळे आपल्या पाल्यांना टीव्ही मोबाईल पासून लांब ठेवून त्यांना वर्तमानपत्र वाचनाची सवय लावा, जेणेकरून त्यांचे भविष्य उज्ज्वल होईल। तसेच अधिकाऱ्यांनीही कोणत्याही आमिषाला बळी न पडता प्रामाणिक सेवा बजावावी, असे आवाहन माजी विक्रीकर निरीक्षक एकनाथ पाटील यांनी व्यक्त केले। ढोलगरवाडी येथे ग्रामस्थांकडून आयोजित नूतन विक्रीकर निरीक्षक, सहाय्यक अभियंता, पोलीस उपनिरीक्षक यासह विविध अधिकाऱ्यांच्या सत्कार कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते। अध्यक्षस्थानी सरपंच सुष्मिता पाटील होत्या। प्राध्यापक दीपक पाटील यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला। प्राध्यापक सदानंद पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला। त्यानंतर विविध संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक व मान्यवरांच्या हस्ते नूतन राज्य विक्रीकर निरीक्षक संदेश पाटील, सहाय्यक अभियंता स्नेहल पाटील, पोलीस उपनिरीक्षक प्रतीक्षा कदम, सुभेदार परशुराम पाटील, पोलीस निरीक्षक विष्णू कांबळे, नायब सुभेदार सागर पाटील, जिल्हा परिषदेचा राजश्री शाहू पुरस्कार प्राप्त नामदेव कुटरे यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। सत्कारमूर्तींनी आपल्या भाषणात जीवन प्रवासाची मांडणी केली। त्यातून बोध घ्या, असे आवाहन त्यांनी केले। तत्पूर्वी सर्व सत्कारमूर्तींची उघड्या जीपमधून लेझिमसह गावातून मिरवणूक लक्षवेधी काढली। यामध्ये आबालवृद्धांसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। एस ए पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर विलास कांबळे यांनी आभार मानले।